गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्व साई भक्तांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। मी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील नामांकित अशा साई मंदिरासमोर या क्षणी उभा आहे। माझ्या उजव्या बाजूला सिंह आपलं स्वागत करत आहे। भव्य अशी साईबाबांची मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। तसेच माझ्या डाव्या बाजूला हे सिंह आपल्या साईभक्तांचं स्वागत करत आहेत आणि भव्य अशी मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। यानंतरची अधिक माहिती आपण मंदिरात जाऊन घेणार आहोत। साईबाबांनी आपल्या या साई सच्चरित्र या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे की साईबाबांनी अनेक लोकांच्याकडून आपल्याला त्यांना आवश्यक होती तशा प्रकारची सेवा करून घेतलेली आहे आणि कुणाकडून रावळ बंदर बांधून घेतली, कुणाकडून मंदिरे बांधून घेतली। यापैकी मी डॉक्टर अजित कुमार, साईभक्त डॉक्टर अजित कुमार असा ओळखला जातो, हे मंदिर साईबाबांनी माझ्याकडून बांधून घेतलेलं आहे आणि आपल्याला सांगायला मला अभिमान वाटेल। सर्व साईभक्तांना हे समजलंही पाहिजे की बाबांची ताकद, शक्ती आणि सामर्थ्य काय आहे, आघात अशी लीला बाबांची काय आहे। तर साईभक्त हो, मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की मी माझ्या जीवनामध्ये एक संकल्प केला होता की माझ्या खाजगी मालकीचं साई मंदिर असावं, कारण बाबांनी मला भरभरून दिलेलं आहे। आणि अशा वेळेला मी जेव्हा साई मंदिर बांधायचा संकल्प केला तिथून काही दिवसानंतर मला हे मंदिर बांधत असताना मी मनापासून ठरवलेलं की कुठल्याही व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून कुठल्याही सरकारी मदत असं काहीही घ्यायचं नाही। खाजगी म्हणजे स्वतंत्र खाजगी मालकीचं मंदिर बांधायचं हा मोठा एक संकल्प सोडून माझा ड्रीम प्रोजेक्ट मी मांडलेला होता आणि तो साईबाबांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतला। विशेष मला तुम्हाला सांगायचं आहे की हा मंदिर जेव्हा संकल्प जेव्हा पूर्ण झाला त्याच्यानंतर ह्या गोष्टीला आज 10 वर्षे पूर्ण झाली। आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्तानं 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत। पण त्याचबरोबर गेल्या 10 वर्षामध्ये येथे अनेक प्रकारचे सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक असे विविध कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातात आणि ते सर्व काही मोफत असतात। त्याचा समाजातील असंख्य मान्यवर साईभक्त नेहमीच लाभ घेत असतात। अशा या मंदिराला आपण आपल्या सहपरिवार, मित्रपरिवार, सहकुटुंब भेट द्या, हे आपल्याला कळकळीची नम्र विनंती आहे। आणि एक साईभक्त म्हणून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि आतापर्यंतचे विविध पातळीवर मला सहकार्य केलं याबद्दल सर्व साईभक्तांचं, मान्यवरांचं, शिर्डी संस्थांचे आणि तेथे शिर्डी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।